मी एका सुंदर तरुणीला 5 गुंडांच्या तावडीतून वाचवलं होतं. त्या झटापटीत मला खूप मार बसला आणि माझा हातही फ्रॅक्चर झाला. त्या दिवसापासून ती तरुणी माझी खूप काळजी घेत होती. त्या रात्री ती माझ्या घरी आली होती. माझ्यासमोर बसून माझ्याशी शांतपणे बोलत होती. माझ्या डोळ्यात डोळे घालून ती काही क्षण शांतपणे पाहत राहिली. माझ्या हाताला झालेल्या जखमा पाहून तिचे डोळे भरून आले. ती भावनिक झाली आणि अचानक मला मिठी मारली. तेव्हा त्या घरात फक्त ती आणि मी, आम्ही दोघेच होतो. आणि पुढे असं काही घडलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आहे. मी 32 वर्षांचा आहे. एक साधा गरीब खेड्यातील मुलगा. माझं संपूर्ण शिक्षण गावातच झालं आणि काही महिन्यांपूर्वीच मी शहरात नोकरीसाठी आलो. घरची परिस्थिती नेहमीच तंग होती. आईवडील दिवसभर शेतीत राबून कसाबसा उदरनिर्वाह चालवत होते. मी शहरातल्या नव्या नोकरीतून थोडेफार पैसे मिळवायचो. त्यातील काही घरी पाठवायचो आणि उरलेली शक्य तेवढे साठवत राहायचो. माझं लग्नाचं वय झपाट्याने पुढे जात होतं. पण आमचं घर, छोटीशी मातीची झोपडी, ना भरपूर शेती, ना सरकारी नोकरी, म्हणून अनेक मुली नकार द्यायच्या. घरी आईवडील दिवसरात्र माझ्यासाठी योग्य मुलगी मिळावी म्हणून धडपड करत होते. पण नशीब काही केल्या साथ देत नव्हतं. त्या सकाळी मी नेहमीप्रमाणे ट्रेनने ऑफिसकडे निघालो. सकाळचे 9 वाजले होते. ट्रेन वेळेवर आली, पण आत लोकांची अफाट गर्दी होती. ढकलाढकले, गोंगाट, स्टेशनवरील ओरडणे, शहरातील ही धावपळ आता माझ्या दिनक्रमाचा भाग झाली होती. ट्रेन जसजशी पुढे जात होती तशी प्रत्येक स्टेशनवर गर्दी आणखी वाढत होती आणि डब्यातल्या रिकाम्या जागा क्षणाक्षणाला अदृश्य होत होत्या. पण माझ्यासमोरची एक जागा मात्र अजूनही रिकामी होती आणि मला स्वतःलाच माहीत नव्हतं की काहीतरी मनात असल्यामुळे मी ती मुद्दाम जपून ठेवली होती. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली. मी नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघत होतो आणि अचानक माझं लक्ष एका तरुणीकडे गेलं. गर्दीतून येणारी ती नजरच भरून पाहावी अशी होती. पिवळी साडी, स्वच्छ गोरा चेहरा, मोकळी काळे भोर केस, कपाळावर छोटीशी बिंदी आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक. साधं, निर्मळ पण मनाला खिळवून ठेवणारं सौंदर्य. गर्दीत असतानाही ती वेगळीच जाणवत होती, जणू एखाद्या गोंधळलेल्या जगातील शांत सकाळ. गर्दी पाहून मला वाटलं की तिला बसायला जागा मिळणार नाही, म्हणून मी समोरच्या रिकाम्या सीटवर माझी बॅग ठेवून ती जागा जपून ठेवली. अनेक प्रवासी येऊन विचारत होते, जागा आहे का? पण मी सहजच म्हणायचो, माझा मित्र येतोय. आणि खरं सांगायचं तर मला माझा हा खोटा बहाणा अजिबात खोटा वाटत नव्हता, कारण मनात कुठेतरी ती जागा तिच्यासाठी असावी असा एक हळूवार भाव जन्माला आला होता. काही वेळाने ती ढकलत ढकलत मागच्या बाजूने पुढे आली. तिला पाहताच मी बॅग उचलली आणि तिला बसायला जागा दिली. तिने माझ्याकडे पाहून दिलेलं एक हलकसं गोड स्मित माझा संपूर्ण दिवस उजळून गेलं. थँक्यू, ती म्हणाली, इतक्या नाजूक आवाजात की क्षणभर मनात एक हळवं समाधान पसरलं. ती बसल्यावर खिडकीकडे पाहत होती. सकाळचा थंडगार वारा तिच्या केसात खेळत होता आणि त्या प्रकाशात तिचा चेहरा आणखीनच खुलून दिसत होता. त्या क्षणी मी पहिल्यांदा जाणवलं की काही लोकांना पहिल्याच भेटीत आपल्याकडे खेचून घेण्याची एक वेगळीच ताकद असते. मी तिच्याकडे नकळत पाहत राहिलो आणि अचानक तिची नजर माझ्या नजरेवर आली. मी लगेच नजर खाली केली, पण मनात मात्र एक चुटपुट होती, हे काय होतंय? माझ्याबरोबर 4-5 स्टेशन्स बागे पडली आणि अखेर माझा स्टॉप आला. मनात एक विचित्र ओढ होती. उतरावं लागत होतं आणि ट्रेन पुढे जाऊ नये असंही वाटत होतं. मी उतरून खिडकीकडे पाहत राहिलो आणि त्या क्षणी ती पुन्हा एकदा बाहेर पाहत होती. आमची नजरानजर झाली आणि तिने पुन्हा एक हलकसं स्मित दिलं. त्या एका स्मिताने जणू माझ्या पूर्ण दिवसावर, कदाचित पुढील अनेक दिवसांवर आपला ठसा उमटवला. त्या दिवसानंतर रोज एक सुंदर सवय लागली. मी लवकर येऊन ती जागा पकडून ठेवायचो आणि ती आली की बसायची. तिचं ते रोजचं थँक्यू म्हणणं, तिच्या चेहऱ्यावरची ती कोमल स्मितं, हे सगळं माझ्या दिवसाची सुरुवात अविस्मरणीय करायचं. हळूहळू तिची वाट पाहायची, तिच्या हसण्याची, तिच्या येण्याची एक गोड सवय जडली. शनिवारचा दिवस होता. गर्दी नेहमीपेक्षा दुप्पट होती. लोकांची ढकलाढकली इतकी वाढली होती की श्वास घेणंही अवघड होतं. तरीही मी तिच्यासाठी जागा जपून ठेवली होती, कारण आता ही जागा फक्त एक सीट राहिली नव्हती, तर रोजच्या आयुष्यातील एक छोटी पण मनाला स्पर्श करून जाणारी आशा बनली होती. तिच्या येण्याने मी पुन्हा एकदा पाहणार होतो तीच स्मितं. ती आली, नेहमीप्रमाणे माझ्याकडे पाहून एक हलकसं गोड स्मित दिलं आणि शांतपणे बसली. पण आज तिच्या स्मितामागे एक हलकासा ताळा जाणवत होता, कदाचित गर्दीची असहाय्यता किंवा काहीतरी अनामिक बेचैनी. आणि त्या दिवशी ट्रेनमध्ये 5 गुंड प्रवृत्तीची मुलं चढली होती. गर्दी ढकलत, पायांवर तुडवत, लोकांना धक्के देत ते पुढे सरकत होते
आणि माझ्या समोर बसलेल्या त्या निष्पाप सुंदर तरुणीकडे त्यांनी नकळत नाही तर मुद्दाम लक्ष दिलं. त्यांच्या नजरेत काहीतरी घाणेरडं, अस्वस्थ करणारं दडलेलं होतं. जणू कोणावर ताबा मिळवायचा, कोणाला घाबरवायचा अधिकार त्यांना कोणी दिला होता. एक काळा कुरळ्या केसांचा ताकदीने भरलेला तरुण, दुसरा गोऱ्या रंगाचा स्वच्छ टी-शर्ट घातलेला, उरलेले 2 बुटके काळे सावळे, डोक्याला फडके बांधलेले. 5ही जण एकदम मवाली वृत्तीचे दिसत होते. कोणाच्या हातात मोठमोठ्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. ट्रेनमध्ये त्यांचा धिंगाणा स्पष्ट जाणवत होता. लोक त्यांना मुद्दाम टाळत होते. ते माझ्या समोर बसलेल्या त्या निष्पाप सुंदर तरुणीकडे पाहून एकमेकात अश्लील बोलणं, घाणेरडी कुचाळी करत होते. काय भारी माल आहे, एक रात्र मिळाली तर आयुष्य सेट होईल, हात लावला की फडफडल पाखरासारखं. हे शब्द ते एकमेकांच्या कानात न म्हणता मोठ्यानेच बोलत होते. जणू तिच्या मनात भीती पेरून तिला असहाय्य पाहण्यातच त्यांना मजा होती. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. राग, अपराधीपणा, असहाय्यता सगळं मिसळून मनात जळजळणारी आग निर्माण झाली. मी शहरात नवीन होतो, कोणाची ओळख नव्हती, कुठली ताकद नव्हती. तरी माझ्या समोर एक मुलगी अशा गुंडांच्या टोळीकडून अपमानित होत होती आणि मी काहीच करू शकत नाही हा विचारच असह्य झाला. ती मुलगी मान खाली घालून बसली होती. हात थरथरत होते, डोळ्यात भीती होती, चेहऱ्यावरची लाज वेदनेप्रमाणे दिसत होती. ती प्रत्येक क्षणी कोणीतरी तिला वाचवेली आशेने आजूबाजूला पाहत होती. पण गर्दीतले लोक फक्त बघत होते. कोणाकडे धैर्य नव्हतं, कोणाकडे वेळ नव्हता आणि कोणाला पडतही नव्हतं. एक स्टेशन मागे पडलं तसं ते गुंड मुद्दाम गर्दीचा फायदा घेऊन तिच्या अंगाला स्पर्श करू लागले. कधी हातावर, कधी खांद्यावर, तर एकाने तर निर्लज्जपणे तिच्या गालावरही हात फिरवला. ती दडपल्या आवाजात थरथरत म्हणाली, "कृपया मला त्रास देऊ नका." पण ते हसत म्हणाले, "आम्ही कोणाला घाबरत नाही, तुला काय करायचं ते कर." आणि ते बोलता बोलताच एकाने तिचा हात जबरदस्तीने पकडला. हा क्षण माझ्यासाठी मर्यादेचा अंतिम क्षण ठरला. माझ्या समोर कोणी एका मुलीचा असा अपमान करत होता आणि मी गप्प बसलो तर मी स्वतःलाच कधीही माफ करू शकलो नसतो. मी उभा राहिलो, शांतपणे पण स्वतःला सावरत म्हणालो, "दादा, तिचा हात सोडा." पण त्यांनी माझ्याकडे पाहिलंच नाही. माझ्यातला राग आता आवरला जात नव्हता. डोळ्यासमोर काळोख आला आणि क्षणाचाही विचार न करता मी त्या गुंडाच्या मुस्काटात एक जोरदार ठोसा मारला. त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडण्याच्या आधीच बाकीचे 4घे माझ्यावर तुटून पडले. पण मी गावाकडचा होतो, कमकुवत नव्हतो. मीही लाताबुक्क्यांनी कोपऱ्यांनी 2-3 जणांना चांगलंच बसवलं. तरी ते 5 जण जास्त आणि निर्दयी असल्यामुळे त्यांनी काही क्षणातच मला खाली पाडलं. त्यांच्या बुटांचे वार माझ्या पाठीवर, पोटावर, चेहऱ्यावर पडू लागले. डोकं चक्रावू लागलं. त्या मुलीने थरथरत्या हाताने त्यांना थांबवण्यासाठी विनवणी केली, "कृपया थांबा, त्याला मारू नका, त्याचा काही दोष नाही, तो तर मला वाचवत होता." पण त्या मवाल्यांच्या मनात दया नव्हतीच. उलट तिची भीती पाहून ते आणखीनच क्रूर झाले. बाकीचे प्रवासी फक्त बघत होते. काहींच्या चेहऱ्यावर भीती, काहींच्या चेहऱ्यावर उदासीनता, पण कोणी पुढे येण्याची हिंमत दाखवली नाही. त्या मुलीचा आवाज रडूने भरून आला. ती मदतीसाठी कोणाकडे पाहू शकत नव्हती. एका क्षणी तिचं डोकं सुन्न झालं आणि तिने थेट ट्रेनची आपत्कालीन चेन ओढली. जोरात आवाज करत ट्रेनने ब्रेक लावून अचानक थांबली. डब्यात हलकासा धक्का बसला. लोक डगमगले आणि त्या क्षणी वातावरण आणखी ताणलं. हे पाहून ते गुंड ट्रेन स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच उंदरासारखे पळून गेले. मी तिथेच जमिनीवर अर्धवट उभा, अर्धवट बसलेल्या अवस्थेत होतो. चेहरा सुजलेला, ओठ फाटलेले, श्वास घ्यायलाही त्रास होत होता आणि माझ्या उजव्या हाताला इतकं असह्य दुखत होतं की तो हलवण्याचाही प्रयत्न अशक्य होता. हात मोडला असावा अशी मनात भीती दाटत होती. काही मिनिटांतच पोलीस धावत आले. त्यांनी गर्दी बाजूला ढकलली, परिस्थिती पाहिली आणि चौकशी सुरू केली. तेव्हा त्या सुंदर तरुणीने घाबरून रडत रडत सगळं सांगितलं. 5 मुलं मला त्रास देत होती आणि हे मला वाचवायला आले, यालाच त्यांनी मारलं.